त्यांची भेट घेतली। नवी मुंबईच्या विकासाकरता हा निर्णय मी घेतलेला आहे। नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण राज्याचं नेतृत्व करत आहे, ज्या पद्धतीने विकास करत आहे, त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास आम्ही योग्य पद्धतीनं करू शकतो। ऐरोली जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघांमधून विद्यमान जे आमदार आहेत संदीप नाईकजी ते आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व नगरसेवक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या गरवारे येथे प्रवेशाचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमामध्ये ते प्रवेश करणार आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ऐरोलीतून शिवसेनेला 44,000 मतांनी आघाडी मिळाली, तर बेलापूरमधून सुमारे 40,000 मतांची आघाडी मिळाली आहे। त्यामुळे नाईक कुटुंबाला हादरा बसला। राष्ट्रवादीत राहिल्यास राजकीय वाटचाल गंभीर होणार याची जाणीव नेते आणि कार्यकर्त्यांना झाली। परिणामी महापौर बंगल्यावर झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जवळपास 50 जणांनी पक्षांतराचा आग्रह धरला। आता शक्ती प्रदर्शन करून दबाव तंत्राचा वापर केला जातोय। दादा आणि दादांचा पूर्ण परिवार उद्या त्यांनी पक्षांतर करावा असं एकूण सर्व नगरसेवक आणि जनतेचं म्हणणं आहे। आज तुम्ही बघताय संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते न बोलवता आज इथं मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत, कारण नाईक साहेबांना ते विनंती करायला आले की दादा आपण निर्णय घ्या नवी मुंबईच्या भवितव्याकरिता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवकांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदेंनी त्यासाठी पुढाकार घेतलाय। तसंच नवी मुंबईत दुसरं नेतृत्व शोधण्यासाठी ही सुरुवात केली आहे। शिवसेना किंवा भाजपमधल्या बड्या नेत्याला राष्ट्रवादीची धुरा देण्याची व्यूहरचना आखली जाते। एकंदरीतच राष्ट्रवादी दाणादाण उडाली असताना भाजपच्या गोटात इनकमिंगमुळे जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। ठाणे जिल्ह्यातला मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, मीरा भाईंदर अशा अनेक ग्रामीण भागांमध्ये वर्षानुवर्ष गणेश नाईकांना मानणारा एक गट आहे। या गटाचा नक्कीच भाजपाला फायदा होणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सत्ता असलेली नवी मुंबई महानगरपालिका मात्र त्यांच्या हातून जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। अर्थात गणेश नाईकांकडून स्वतःकडून असं सांगितलं जात आहे की मी आत्ता भाजपमध्ये प्रवेश करणार नाही। त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाविषयीचं मौन कायम ठेवलेलं आहे। बघूया। ठाण्याचा किंग कोण हे आता आपण बघूया। गणेश नाईक याच्या भाजप प्रवेशानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकारण ढवळणार यात शंका नाही, कारण जर युती झाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गणेश नाईक यांना भाजप उतरवेल का? शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात रोखण्याकरता भाजप गणेश नाईक कार्ड वापरणार का? अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। शिवाय एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण हे तीन नेते एकात म्यान कसे उभे राहतील असाही प्रश्न आहे। हद्दपार करण्याचा चंग बांधला होता। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ताकदवार नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही, कारण गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव देखील जात नाही। मी एकच सांगतो, माझ्या नांदाला लागला तर पाटणाची साल्टी सोडेल अशा प्रकारचं काम करेन। ते कोणाचे प्रमुख आहेत आणि कोणाचा तो देशाचा महात्मा बनण्याला लागलेला कोणी किती सुपर असू। गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करण्याचा चंग बांधला होता। आघाडी सरकारमध्ये ठाण्याचे पालकमंत्री असताना गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा हादरा दिला आणि आताचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 5 वर्षात त्याचा पुरेपूर हिशेब चुकता केला। गणेश नाईकांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली। आता नाईकच भाजपमध्ये जात असल्यानं ठाण्यात राष्ट्रवादीचं अवसान गळालंय। पण ते जर आता भाजपमध्ये आले तर भाजपची खूप मोठी ताकद जिल्ह्यात वाढणार आहे आणि आर्थिक असेल, मनी मसल पॉवर असेल, सगळ्याच बाबतीत जे लागते राजकारणासाठी ते नाईकांकडे आहे आणि याचा खूप मोठा फायदा भाजपला होईल आणि एकनाथ शिंदेलाच नव्हे तर शिवसेनेला श्रेय देऊ शकतील। अत्यंत विश्वासाने सांगतो की यांनी प्लॅन केला होता 5 वर्षात राष्ट्रवादी संपायची आणि मग बाहेर जायचं, पर्यायच ठेवायचा नाही। असं होत नाही आणि मी हे पक्षाला अनेक वेळा सांगत होतो, पक्षाने मला कधीच विश्वासात घेतला नाही, याची खंत आज माझ्या मनात आहे। गणेश नाईक भाजपमध्ये जात असल्यानं आता ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय। ठाणे जिल्ह्यात युतीची सत्ता आल्यावर पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार? एकमेकांचे हाडवैरी मित्रपक्ष म्हणून एक दिलानं काम करतील का? गणेश नाईकांच्या रूपाने भाजपचं ठाणे जिल्ह्यात बळ वाढेल का? एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि मुख्यमंत्र्यांचे ब्ल्यू आईड बॉय रवींद्र चव्हाण एकाच म्यानात राहतील का?
अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आज अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश आहे, मात्र गणेश नाईक आज भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीयेत अशी माहिती मिळते आहे. पुढची बातमी, साताऱ्याचे शिवेंद्र राजे यांनी भाजपचा रस्ता धरला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त भगदाडच पडलेलं नाही, तर काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्राचा एक मोठा बुरुजच ढासळलाय. राष्ट्रवादीचे आणखीन एक राजे भाजपच्या गळाला. शिवेंद्रराजेंच्या डोक्यावर आता भाजपची छत्री. आता साताऱ्यातही फुलणार भाजपचं कमळ. खरं तर लोकसभेलाच नरेंद्र पाटलांना पुढून मुख्यमंत्र्यांनी साताराच्या गडाला सुरुंग लावण्याचे मनसुबे रचले होते, पण उदयनराजेंच्या करिश्मेमुळे राष्ट्रवादीची सातारची गादी कशीबशी वाचली. पण आता भाजपने थेट शिवेंद्रराजेंनाच पुढून पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा दणका दिला. शिवेंद्रराजेंनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते पुढच्या 24 तासातच भाजपात डेरे दाखल होणार आहेत. राष्ट्रवादीत काही भविष्य नसल्यानेच भाजपात जात असल्याचं त्यांनी सांगितलं. किंवा येणाऱ्या याच्यामध्ये जी आपल्याला परिस्थिती दिसते राजकीय, त्या याच्यावर निर्णय घेतला की बाबा शेवटी हे प्रश्न सोडवून घ्यायचे असले तर सत्तेच्या बाजूने असण्याच्यावर पर्याय नाही. उदयनराजेंशी आपले कोणतेही मतभेद नसल्याचं शिवेंद्रराजे किती सांगत असले तरी त्यांच्यातला वाद जगजाहीर आहे. आता तर शिवेंद्रराजे भाजपात गेल्याने त्याला आणखी धार चढणार हे नक्की. हा शिवेंद्रराजे गेल्या 2 टर्म पासून या ठिकाणी आमदारकी करत आहेत आणि या काळामध्ये पक्षाकडून त्यांना साथ मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मागे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विरोध केला होता, मात्र त्या विरोधानंतरही राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं मत डावलून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंनाच उमेदवारी दिली. शिवेंद्रराजे भाजपात गेल्याने सातारची जिल्हा बँक तसंच झेडपी ही भाजपच्या ताब्यात जाऊ शकते. तसंच राजे नावाचं वलयही भाजपला विधानसभेत फायदेशीर ठरणार आहे. राष्ट्रवादीला हा एक मोठा धक्का निश्चितपणानं असेल. त्याच्याबरोबरीनं जिल्हा परिषदेमधले जेवढे म्हणून सातारा, जावली, काही कोरेगावमधले काही भाग इकडचे जे गट आहेत तर ते गट सुद्धा शिवेंद्रराजेंच्या ताब्यात आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर सुद्धा पडणार आहे. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून भाजप साताऱ्यातील मतदारसंघात कमळ फुलवण्याचे मनसुबे रचते. सातारा, जावळी, वाई आणि कराड या 3 मतदारसंघात भाजपचं कमळ फुलू शकतं. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या जाण्याने फक्त पवारांची राष्ट्रवादीच नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांचीही सीट धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. कारण कराडमध्येही शिवेंद्रराजेंना मांडणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्यातलं हे डॅमेज कंट्रोल पुन्हा भरून काढणं आघाडीसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. साताराहून किरण मोहितेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दोन्ही काँग्रेसमधील रोज 1-2 आमदार तरी सत्ताधारी भाजप सेनेत दाखल होत आहेत, त्यामुळे पक्षांतराला वेग आलाय. एकीकडे गळती रोखण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केला जात असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील 50पेक्षा जास्त आमदार युतीत येण्यास तयार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. राज्यात जणू राजकीय पक्षांतराचा हंगाम सुरू झालाय. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सत्ताधारी भाजप सेनेत जाण्याचे वेध लागलेत. राज्यातील आणखीही काही आमदारांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी तब्बल 50 आमदार भाजपात येण्यास उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधली घराणेशाही जी चाललेली आहे जी त्या ठिकाणी एकतर्फीपणा त्यांचा सगळा चाललेला आहे, कोणी त्या ठिकाणी राहायला तयार नाही. आपसातली गडबाजी जी चाललेली आहे, काँग्रेसची अवस्थाच काय बघा तुम्ही, काँग्रेसमध्ये राहिला तर कोणीच इच्छुक नाही आहे आणि राष्ट्रवादीची परिस्थिती तीच आहे.